वळत पुढच्या बातमीकडे. संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर आता सांगली मनपातील यंत्रणेला खडबडून जाग आली आहे. 4 महिन्यांपूर्वी याच कुत्र्यानं 1.5 वर्षाच्या मुलाला देखील चावा घेतला होता. त्यावेळी मात्र सुस्त असलेली यंत्रणा भिडेंना कुत्रा चावल्यानंतर अलर्ट मोडवर आली आहे. अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शंकर देवकुळे यांच्याकडून. शंकर, काय सांगाल? सध्या आता संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर मनपाला जाग आल्याचं पाहायला मिळत आहे. मोहिनी, आपण पाहू शकता याच ठिकाणी आपण आता सध्या माळी गल्लीमध्ये आहोत. याच ठिकाणी आपण पाहू शकता संभाजीराव भिडे गुरुजी हे समोर जे बिन कलरचं जे घर आहे या बिल्डिंगमध्येच रात्री जेवायला आले होते आणि रात्री 9:30-10च्या दरम्यान ह्या पायरीवरून जात असताना या ठिकाणीच गाडी जी लावलेली आहे त्या डांबाच्या बरोबर समोर त्या ठिकाणी भिडे गुरुजींना अचानक आलेल्या कुत्र्यानं डाव्या पायाला चावा घेतला. त्यानंतर मग भिडे गुरुजी यांना सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना 2 इंजेक्शन रात्री दिलेले आहेत. त्यानंतर 1 तास ऑब्झर्वेशन खाली ठेवलं, पण कोणतीही रिॲक्शन दिसल्या नसल्यामुळं त्यांना पुन्हा गावभागातील घराकडे सोडण्यात आलेलं आहे. मात्र सकाळपासून आज महापालिका यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे, जागी झालेली आहे. यापूर्वीही सांगली शहरात अनेक भटक्या कुत्र्यांनी शाळकरी मुलं असतील किंवा विद्यार्थी असतील, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक जे पहाटे फिरायला जातात, अशा अनेकांचा चावा घेतला आहे. नागरिकांनी अनेक वेळा या महापालिकेला निवेदन दिले, अनेक वेळा आंदोलनही केली, मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केलं. 2-3 महिन्यापूर्वी या महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शुभम गुप्ता होते, यांच्या गाडीलाही भटक्या कुत्र्याने धडक दिल्याने त्यांची गाडी डांबावरती जाऊन धडकली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले.